तर मित्रांनो, गॅस कनेक्शनची KYC तुम्हाला जर मागत असेल, ऑफिसमधून तुम्हाला फोन येत असतील किंवा गॅस देणारा मनुष्य तुम्हाला म्हणत असेल की आता तुमची KYC करणे गरजेचे आहे, नाहीतर तुम्हाला गॅस मिळणार नाही, तर आज आपण बघणार आहे तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे कशी तुमची KYC करू शकता। सर्व गोष्टींची डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। पण त्याच्या आधी जर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या टेक्निक मराठी चॅनलला 100% सबस्क्राइब करा। तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। ठीक आहे, तर मी डाउनलोड केलेलं आहे। ओपनवरती क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला दिसून येईल। इथं बघू शकता भारत गॅस लिहिलं आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं बघू शकता आपल्या गॅस एजन्सी मालकाचं जे डिटेल आहे ते येत आहे, डिस्ट्रीब्युटर कोण आहे तो। त्याच्यानंतर खाली बघू शकता KYC, ठीक आहे, eKYC लिहिलं आहे। आधार UID फेस रिकग्निशन ॲप इज रिक्वायर्ड फॉर eKYC, प्लीज डाउनलोड द ॲप। तर आता आपल्याला इथं डाउनलोड लिहिलं आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, बघू शकता आधार फेस RD लिहिलं आहे, ते आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे। आपल्याला आधार कार्डवरून फेस हा डिटेक्ट करायचा आहे, फोटो घ्यायचा आहे, तर हे ॲप्लिकेशन गरजेचं आहे। ठीक आहे, आता इथं ओपन येत नाही आहे। आता पुन्हा एकदा आपल्याला ह्या ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे। ठीक आहे, आता या ॲप्लिकेशनमध्ये तुमचं अकाउंट तुम्ही काढलं नसेल तर काढून घ्या। मी काढलेलं होतं त्यामुळे हा पिन मागत आहे। जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरनंच आपल्याला अकाउंट काढायचं आहे। ठीक आहे, मी पिन टाकलेला आहे। पुन्हा एकदा ॲप्लिकेशन ओपन झालेलं आहे। इथं आपल्याला भारत गॅसवरती पुन्हा क्लिक करायचं आहे आणि कंप्लीट eKYC लिहिलं आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमचा जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक OTP जाईल। ठीक आहे, तो OTP आपल्याला आलेला आहे, तो टाकून घेऊया। OTP टाकलेला आहे, व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता यू मे प्रोसीड फॉर eKYC व्हेरिफिकेशन। आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर होता तो आपला भारत गॅसला पण लिंक असला पाहिजे आणि आपल्या आधार कार्डला पण लिंक असला पाहिजे, तरच ती गोष्ट पूर्ण होईल। ठीक आहे, प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे। इथं बघू शकता इथं आपल्याला एक टिकमार्क दिलेला आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं आहे प्रोसीडचं बटन, तर या प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला परमिशन द्यायचे आहेत। ठीक आहे, परमिशन दिल्यानंतर इनिशियलायझेशन सेटअप येईल, थोडा वेळ वाट बघायची आहे। इथं बघू शकता फेस ऑथेंटिकेशन ॲडवायझरीज आलेला आहे, इथं आपल्याला एक टिकमार्क लावायचा आहे। टिकमार्क लावल्यानंतर प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे। आता आपल्याला इथं बघू शकता मी दिसत आहे, आता मला फोटो हा माझा घ्यायचा आहे। तर कॅमेऱ्यामध्ये बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला डोळे हे मिचकवायचे आहेत। डोळे मिचकावल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला प्रोसीड होईल। ठीक आहे, हे मी मोबाईलवरून रेकॉर्ड केलेलं आहे, कारण इथं आपल्याला हा कॅमेरा जो आहे तो दाखवायचा होता। ठीक आहे, अशा पद्धतीनं तुमची ही KYC पूर्ण झालेली आहे। बघू शकता सक्सेसफुल अपडेटेड स्टेटस ॲज अ eKYC सक्सेसफुल। गो टू डॅशबोर्डला क्लिक करायचं आहे। ठीक आहे, क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता थोडा वेळ वाट बघायची आहे। ठीक आहे, तर पुन्हा आपण होम बटनवरती आलेलो आहे। इथं आपल्याला भारत गॅसवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन ऑलरेडी कंप्लीटेड ऑन 11 जुलै, म्हणजे 11 तारखेला आजच्या तारखेला आपण हे बायोमेट्रिक कंप्लीट केलेले आहे घर बसल्या आपल्या मोबाईलद्वारे। तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने आपल्या भारत गॅसची KYC करू शकता घर बसल्या तुमच्या मोबाईलद्वारे। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला लाईक करायचा आहे आणि आपल्या टेक्निक मराठी चॅनलला 100% सबस्क्राइब करायचं आहे। भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।